परळीमधील महादेव मुंडेंच्या हत्येच्या तपासाला आता वेग येणार आहे। महादेव मुंडेंच्या हत्येच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले। महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास एसआयटी कडे। एसआयटी शोधणार महादेव मुंडेंचे मारेकरी। सुरेश धस महादेव मुंडे प्रकरण धसास लावणार। परळीत सरकारी ऑफिस जवळ महादेव मुंडेंची निर्घृण हत्या झाली। महादेव मुंडेंच्या हत्येला जवळपास 2 वर्ष होत आली तरी महादेव मुंडेंचा खून कुणी केला याचा पोलिसांना शोध लावता आलेला नाहीये। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडेंच्या हत्येचा मुद्दा भाजप आमदार सुरेश धस यांनी उचलून धरला। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंच्या लढ्याला बळ दिलं। पोलिसांना अर्ज विनवण्या करून थकलेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पुन्हा या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला। ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कुटुंबासह भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ज्ञानेश्वरींचं म्हणणं ऐकून घेतलं। या प्रकरणी एसआयटीची नियुक्ती करण्याचे आदेश देतानाच ज्ञानेश्वरी मुंडेंना ज्या अधिकाऱ्यांवर विश्वास आहे अशा अधिकाऱ्यांची एसआयटीत नेमणूक करण्याचे आदेश दिले। जे अधिकारी मला पाहिजे होते एसआयटी मध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांना मागणी केली आहे की ते एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक होऊन जातील। तुमचं समाधान झालेलं आहे का? माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे कारण तेच आता सगळे मायबाप आहेत, त्यांच्यावर मी समाधानी आहे। परळीतल्या टोळीची खून करण्याची वेगळीच मोडस ऑपरेंडी असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाशी काही पोलीस अधिकाऱ्यांचाही संबंध असल्याचा आरोप त्यांनी केलाय। एसआयटीच्या माध्यमातून त्या सगळ्यांचा शोध घेण्याची मागणी सुरेश धस यांनी केली। बरेचसे खून जे आहेत ते पचल्यामुळे खून एकाने करायचा, आरोपी दुसरा करायचा, जेलमध्ये तिसरा घालायचा, हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये 100% काही पोलीस अधिकारी त्यांची सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितले, त्यांचे फोन आणि त्यांचे सुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली। संतोष देशमुख प्रकरणातून सुटका करून घेण्याचा वाल्मिक कराडचा प्रयत्न अयशस्वी ठरला। आता महादेव मुंडेच्या हत्येचा तपास एसआयटीने वेगाने केल्यास वाल्मिक कराडची पूर्ण नाकाबंदी होण्याची शक्यता आहे। महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी नियुक्ती वाल्मिक कराडसाठी खूपच अडचणीची ठरली आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।